किल्ले रायगडावरील वादग्रस्त वाघ्या कुत्रा पुतळ्याचं अतिक्रमण पाडण्याकरता संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 1.5 महिन्यापूर्वी पत्र लिहिलं होतं, पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये। काल शिवराज्याभिषेक सोहळा होता, त्या निमित्तानं किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्मारकाला अभिवादन करून संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याच्या वादग्रस्त पुतळ्यासमोर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला। वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्याची आता वेळ आलेली आहे। याच विषयी ते काय म्हणाले सविस्तरपणे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। याच जागेवर जिथं आपण समाजाच्या ठिकाणी उभं बाबासाहेब पुरंदरेंनी सुद्धा सांगितलेलं आहे की ह्याचा काही हिस्टॉरिक एव्हिडन्स नाही। मग तुम्ही जयसिंगराव पवार सर घ्या, इंद्रित सावंत घ्या, मेहेंदळे घ्या, पांडुरंग बलकवडे घ्या, कुठलाही इतिहासकार नाही ना, हे सगळ्यांनी सांगितलं कुठलाही हिस्टॉरिक एव्हिडन्स नसलेलं हे पात्र का ठेवायचं, आणि ते शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला, आणि म्हणून तो मी विषय घेतला। आणि मी आज सुद्धा माझ्या भाषणात बोललो आहे, ज्या अशोभनीय, आज मला नाव घ्यायचं नाही त्याचं, चांगलं आपलं सुवर्ण संधी आमच्यासारख्या लोकांना सुवर्ण काळ साजरा करायला शिवाजी महाराजांचा, तर मी नाव सुद्धा घेणार नाही, पण मला आपल्याला तुम्ही बोलल्याहून मला प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं। मी सांगितले की रायगड प्राधिकरणाच्या रायगडमध्ये कुठलंही अशोभनीय, ज्याला ऐतिहासिक रेफरन्सेस नाहीत, अशी कुठलीही गोष्ट इथं राहता कामा नये। मी तर ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो। किल्ले रायगडावरील वादग्रस्त वाघ्या कुत्रा पुतळ्याचं अतिक्रमण पाडण्याकरता संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 1.5 महिन्यांपूर्वी पत्र लिहिलं होतं, पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये। आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्मारकाला अभिवादन काल करण्यात आलं आणि संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याच्या वादग्रस्त पुतळ्यासमोरच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला। काल हा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला। वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्याची आता वेळ आलेली आहे। याच संदर्भात त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला होता आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात किल्ले रायगडावरती साजरा झालेला आहे। आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी। इथे छत्रपती संभाजीराजे आले, त्यांनी महाराजांना मानवंदना दिलेली आहे। सर्व शिवभक्त त्यांच्या सोबत आहेत। आपल्यासोबत संभाजीराजे छत्रपती, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। सर्व शिवभक्तांची इच्छा आहे, ती इच्छा तुम्ही तुमच्या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं। तुम्ही आता याच ठिकाणी वाघ्या कुत्र्याची इथे पुतळा आहे, वादग्रस्त ठरलेला आहे, तुम्ही मागणी केली होती 31 मे पर्यंत याचा निर्णय निकाल लावावा। मी 31 मे म्हटली नव्हती, सरकारने तारीख त्यांची पॉलिसी ठरवली होती की अतिक्रमण 31 मे पर्यंत काढावे। माझं तर उलट असं म्हणणं आहे की बऱ्याच पूर्वीच मला हा विषय घ्यायचा होता, पण मी तो विषय घेतला नाही, कारण का पहिल्यांदा आपण संवर्धन जतनचं रायगडचं काम करून दाखवू, लोकांना विश्वास दाखवू की आपण संवर्धन जतनचं काम करतोय। पण हे जे पात्र आहे हे एका दंतकथेतून राजसन्यास या नाटकातून तयार झालेलं आहे। जे राजसन्यास नाटक म्हणजे संभाजी महाराजांची बदनामी करणारं नाटक आहे। एकही पुरावा नाही आहे त्याचा, एकही इतिहासकार मग डाव्या आघाडीचं असून ते सेंटर आघाडीचं असून ते की उजव्या आघाडीचं असून ते कोणी म्हणत नाही की ह्याला ऑथेंटिसिटी आहे। म्हणजे याच जागेवर जिथं आपण समाधीच्या ठिकाणी उभं बाबासाहेब पुरंदरेंनी सुद्धा सांगितलेलं आहे की ह्याचा काही हिस्टॉरिक एव्हिडन्स नाही। मग तुम्ही जयसिंगराव पवार सर घ्या, इंद्रित सावंत घ्या, मेहेंदळे घ्या, पांडुरंग बलकवडे घ्या, कुठलाही इतिहासकार नाही, हे सगळ्यांनी सांगितलं तिथं कुठलाही हिस्टॉरिक एव्हिडन्स नसलेलं हे पात्र मग का ठेवायचं, आणि ते शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला, आणि म्हणून तो मी विषय घेतला। तुकोजी होळकर महाराजांनी पैसे दिले, पण पैसे कशासाठी दिले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी दिले। ते त्या तुम्ही जे नाव घेताय त्या कुत्र्याच्या समाधीसाठी दिले नाहीत, तुम्ही बदनामी करताय तुकोजी होळकर महाराज। तुकोजी होळकर महाराजांचं काय करायला पाहिजे, सोनेरी अक्षरात नाव इथं समाधीच्या बाजूला लिहायला पाहिजे की त्यावेळी जे मोजके लोक होते ज्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली, त्यामध्ये इंदोरचे तुकोजीराव होळकर महाराज होते। इतकं चांगलं मी सांगायला लागलोय, इथं दुसरा विषयच नाहीये। मग का आपण रडलोय? हे राजकारणाच्या पलीकडचा हा विषय, आणि मी तो झाल्याशिवाय काय
बोलले आज काही बोलत नाही. तुम्ही पत्रामध्ये एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. 100 वर्षाचा जो काळ आहे तो पूर्ण होण्याआधी याच्या संदर्भात निकाल घेणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर हे ऐतिहासिक वस्तूमध्ये गणलं जाईल. मग ती पुन्हा उत्खनन किंवा पाडणं हे अशक्य होऊन जाईल. 1936 पर्यंत ही वेळ आहे. कारण का 1936च्या अगोदर आपण जर काढला नाही तर ते मॉन्युमेंट प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून येते, म्हणजे सुरक्षित स्थळ. 2036 काहीतरी वेगळं काहीतरी बोलू वाटतं. 2036च्या अगोदर जर आपण नाही काढला तर ते सुरक्षित स्मारक म्हणून त्याची नोंद होते. आणि म्हणून आपल्याकडे वेळ आहे. आणि माझी तर सगळ्यांना हे आहे की आपल्याला काय कायदा हातात घ्यायचा नाही, आपल्याला कायदा हातात घेऊन काही मोडतोड करायची नाही. ज्यांचा विरोध आहे आपण सगळेजण एकत्र बसून, शिवाजी महाराजांच्या पुढे तर काही नाही. शिवाजी महाराजां ज्या ठिकाणी वारले, ज्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आली, त्या ठिकाणी दुसरं काहीतरी कसं पण खपून घेऊ शकते? कोणी नाही खपून घेऊ शकत. माझी तर सगळ्यांना एक मनापासून मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. ज्यांचा विरोध आहे त्यांना बोलावं, सगळ्या इतिहासकारांना बोलावं. आम्ही सर्वजण येतो, एकदा चर्चा होऊन दे ना. काय चुकीचं बोलतोय? मी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला उभा आहे. त्यांची शपथ घेऊन मी सांगू इच्छितो, ह्याला कुठलाही एव्हिडन्स नाही. आणि एव्हिडन्स असताना राजकारण का करायचं आपण? शिवाजी महाराज जातीच्या पलीकडे आहेत, शिवाजी महाराज राजकारणाच्या पलीकडे आहेत. शिवाजी महाराज सर्वांचे अस्मिता आदर्श आहेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण सर्व शिवभक्त जायला पाहिजे. जगभरातील लाखो करोडो शिवभक्तांची भावना तुम्ही पत्रामधून व्यक्त केलेली आहे. त्याला कायदेशीर तोडगा करण्यासाठी तुम्ही आता पुढे काय पाठपुरावा? कारण 9 तारीखला तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा होणार, तिथे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत. त्यापर्यंत काय? नाही, सगळ्यांना मी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही एक समिती स्थापन करा. समिती स्थापन करून त्यात बरोबर मार्ग निघतो. तुम्ही घ्या पुढाकार, आम्ही येतो पुढं, पण वेळ आलेली आहे ते काढण्याची. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर आता वेळ आलेली आहे वादग्रस्त वाघ्या कुत्र्या याची जी पुतळा आहे ते काढायचे, आणि त्या संदर्भात राज्य सरकार काय कायदेशीर मार्ग काढतं हे आता पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, किल्ले, रायगड. आणि गावाकडच्या 50 बातम्यांकडे आता आपण वळतो आहोत. कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मोटर चालकासह त्याच्या मित्राच्या रक्ताचे नमुने बदलण्याकरता ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉक्टर अजय तावरे, हा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हाळनोर आणि सेवक अतुल घटकांबळे यांच्या संपर्कात होता, अशी माहिती सरकार पक्षाकडून न्यायालयात देण्यात आली. पुढची बातमी मेगा ब्लॉक संदर्भातली. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांकरता मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर तसंच पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मीरा रोड आणि भाईंदर दरम्यान मेट्रो 9च्या गर्डर लॉन्चिंग करता 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. राज्यामध्ये शुक्रवारी 114 नवे रुग्ण सापडले, त्यामुळे रुग्णांची संख्या 1276 वर गेली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या 612 इतकी झाली आहे. कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झालाय. अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल लागून 1.5 महिना उलटलाय, तरी देखील त्यांची मुलगी सुची आणि तिचे वडील यांना आपल्या आईच्या मृत्यूचा दाखला मिळालेला नाही. मृत्यूच्या दाखल्याकरता कुटुंबियांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, पनवेल आणि मीरा भाईंदर पालिकांच्या आयुक्तांसह नवी मुंबई पोलिसांकडे सुद्धा अर्ज केलेला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं अश्विनी यांचे पती राजू गोरे म्हणाले. जलसंधारण विभागाच्या 3 वर्ष वा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेल्या 197 कोटी रुपये खर्चाच्या 903 प्रशासकीय योजनांची मान्यता रद्द करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील गुन्हे शाखेत महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या 10 सहाय्यक पोलीस आयुक्तांची पुन्हा मुंबईत बदली करण्यात आली. गेल्या आठवड्यामध्ये राज्यभरातील 500हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. राज्य परिवहन महामंडळ आर्थिक संकटात असल्यानं सरकारच्या मदतीवर कारभार सुरू आहे. यामुळे महामंडळाला आर्थिक स्थैर्य आणण्याकरता आता जागांचं खासगीकरण करण्याचा घाट महामंडळानं घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. या बदलाचा फटका नागरिकांना बसतो आहे, त्यामुळे साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता मोठी असते. अशा वेळी डेंग्यू, मलेरियासारखे साथरोग वाढण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मोबाईल टॉवरला एनओसी नाकारल्याच्या प्रकरणावरून उच्च न्यायालयानं एक महत्त्वाची टिप्पणी केली. अनाठायी, भीती आणि चुकीच्या माहितीमुळे मोबाईल टॉवर्सना विरोध करता येणार नाही, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
राज्यातील जमिनींच्या व्यवहारामध्ये होणारी फसवणूक तसंच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कामांकरता तलाठी आणि तहसीलदारांकडून होणारी अडवणूक टाळण्याकरता महसूल विभागाच्या बहुतांश सगळ्याच सेवा ऑनलाईन करण्यात येणार आहेत. एखाद्याच्या मालकीच्या जमिनीचा कुणी परस्पर व्यवहार करत असेल तर त्याचा संदेश संबंधित जमीन मालकाला देणारी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. पावसामुळे सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या हजारो कोळी महिलांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. परिणामी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येते. नवी मुंबईत रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या 159 वाहनांवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीस अडथळा होणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या समन्वयानं कोकण रेल्वेनं मुंबई ते मडगाव दरम्यान एकमार्गी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. ती 14 जूनला एकदाच चालवली जाणार आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे झाडं कोसळून होणारे अपघात टाळण्याकरता पालिकेनं 95,209 झाडांच्या फांद्यांची छाटणी केली. याशिवाय खासगी आणि शासकीय जागेतील तब्बल 10,384 संस्था सोसायट्यांना वृक्ष छाटणीच्या नोटिसा दिल्याची माहिती पालिका उद्यान विभागानं दिली आहे. नवी दिल्लीमध्ये मे महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 3% घसरण झाल्याची माहिती शिखर संघटना फाडानं दिली आहे. छोट्या कारच्या विक्रीला सर्वाधिक फटका बसल्याचं दिसून आलं असून आगामी काळात या विक्रीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 इथून येत्या महिनाअखेर प्रीपेड रिक्षा सुरू होणार आहेत. याकरता आवश्यक त्या पायाभूत सुविधा, सॉफ्टवेअर आणि अन्य सुविधा उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. आरबीआयनं रेपो रेट कमी करण्याबरोबरच कॅश रिझर्व्ह रेपो अर्थात CRR मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय. मध्यवर्ती बँकेनं अर्थव्यवस्थेमध्ये तरलता आणण्याकरता CRR मध्ये 100 बेसिस पॉईंट्स पर्यंत कपातीची घोषणा केली आहे. 1 मे पासून बेस्ट बसची तिकीट दरवाढ झाल्यानंतर मुंबईकरांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं बघायला मिळतं. दरवाढ झाल्यानंतर महिन्याभरामध्ये बस प्रवाशांची संख्या 5 लाखांनी कमी झाली. मात्र बेस्टचा मासिक महसूल सरासरी 74 कोटी रुपयांनी वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. बेस्ट बसची वाट पाहण्यापेक्षा जवळचे प्रवासी आता रिक्षा वा टॅक्सीनं प्रवास करू लागल्यानं प्रवासी संख्येवर परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकातील एका केक शॉपला पेस्ट्री स्टोरेज फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गुरुवारी आग लागली. या प्रकरणी आता पश्चिम रेल्वेनं आगीचं कारण शोधण्याकरता एक समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, पश्चिम रेल्वेचा ऑपरेटिंग कमर्शियल इलेक्ट्रिकल विभाग आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांचा समावेश आहे. राज्यातील विविध 295 शिक्षण संस्थांची मान्यता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनं रद्द केली. यामध्ये बहुसंख्य डीएड शिक्षण संस्थांचा समावेश आहे. या संस्थांनी कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्यानं ही कारवाई करण्यात आली. राज्यामध्ये आरटी अंतर्गत 2024-25 करता 1ली ते 8वी पर्यंतच्या 4,79,435 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाकरता शिक्षण विभागानं 176 कोटी 92,29,000 रुपये मंजूर केल्याचं अहवालातून समोर आलं. राज्यातील निवड वेतन श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणीसाठीच्या शिक्षक मुख्याध्यापकांचं 2 जूनपासून प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणावेळी शिक्षण विभागाची ऑनलाईन यंत्रणा काहीशी कोलमडलेली आहे. त्यामुळे मुंबई विभागामध्ये 50पेक्षा अधिक शिक्षकांची उपस्थिती लागली नाही. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील 1,644 शाळा असून 1ली ते 4थीचे 4 वर्ग एकाच शिक्षकाला घ्यावे लागतात. मुंबईतील विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील शालार्थ आयडी नसलेल्या शिक्षकांना बाहेर काढण्यात आल्यानं पुन्हा गोंधळ उडाला. राज्य शैक्षणिक संशोधन शिक्षण परिषदेनं या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण नसल्याचं यावेळी स्पष्ट केलं. नीट पीजी 2025 परीक्षा 3 ऑगस्ट रोजी एका सत्रात आयोजित करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा बोर्डाला दिली आहे. नीट पीजी 2025 परीक्षा आयोजित करण्याकरता NVEला आणखी वेळ दिला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत BBA, BCA, BBM, BMS या परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेकरता विद्यार्थ्यांची नोंदणी अत्यल्प झाल्यानं कॉलेजांमधील जागा मोठ्या संख्येनं रिक्त राहणार आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी या उद्देशानं ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अर्ज ब्लॉक 2 भरण्याकरता 7 जूनला दुपारी 12:30 वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी अर्ज भाग 2 मधील आपला पसंतीक्रम दिलेल्या मुदतीत लॉक करावा असं आवाहन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं केलं आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं ITI प्रवेशाकरता 27 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांकरता 6 जूनपासून
चॅटबॉटचीही व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. मुंबई शहरातील हेल्पलाईन क्रमांक शुक्रवारी काही काळ बंद असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा रविवारी घेण्यात येणार आहे. राज्यभरातून 1,10,000पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज नोंदणी केली आहे. या उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आलं असून परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. हगवणे प्रकरणानंतर वेगवेगळे आरोप होत असलेले IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी पत्रकारांशी बोलणं टाळत मुजोरी केल्याचं समोर आलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कारवाई करू असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तर पत्रकारांशी असं वागता कामा नये असं देखील शिंदे म्हणाले. भाजपच्या वतीनं खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवत त्यांचा पुतळा दहन करण्यात आला. राऊतांनी गिरीश महाजनांवर बिनबुडाचा आरोप केल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. जळगावामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणीच्या पिंक रिक्षात बसून प्रवास केला. जळगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले यांचा लाडक्या बहिणीच्या पिंक रिक्षातून प्रवास झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रिक्षामध्ये मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन सुद्धा उपस्थित होते. उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री 4 उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ माने आणि जालन्याचे सचिन घायाळ यांचा यात समावेश आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना सुनावलं. विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे स्पष्ट संकेत शिंदे यांनी यावेळी दिले. तर कार्यालयीन वर्तन चांगलंच असलं पाहिजे, तुम्ही महाराष्ट्राला उत्तरदायी आहात असं लक्षात ठेवा, त्यानुसार वागा असं खडे बोल सुद्धा त्यांनी सुनावले. पंढरपूरची वारी सगळ्या धर्म, जाती आणि वयोगटातील लोकांना एकत्र आणणारी, समाधान आणि शांतता देणारी परंपरा आहे. या ऐतिहासिक आणि पवित्र परंपरेमध्ये आधुनिक युगातील तरुणांना आणि नव्या पिढीला सहभागी करून घेण्याकरता AI दिंडी नावाची एक अभिनव संकल्पना साकार करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या वारीत नवचैतन्याची दिंडी अनुभवता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत याकरता बुलढाण्यातील भडगाव मायंबा या ग्रामपंचायतीनं ऐतिहासिक ठराव घेतलाय. मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकल्यास वर्षभराची घरपट्टी आणि पाणीकर शुल्क माफ करण्याचा ठराव ग्रामपंचायतीनं मंजूर केलाय. ग्रामपंचायतीच्या निर्णयाला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कराड तालुक्यामध्ये जलजीवन मिशन योजनेची कामं रखडली आहेत. त्यामुळे ठेकेदारांनी वेळेत कामं पूर्ण करावीत, अन्यथा दंड करावा, अशा सूचना कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. धावत्या खासगी बसवर विद्युत तारा पडल्याची धक्कादायक घटना मालेगाव शहरातील स्टेट बँक मार्गावर घडली. तारा बसवर पडल्या हे पाहून प्रवाशांचा गोंधळ उडाला, त्यांना भीती वाटली. तारा तुटल्यानं वीज खंडित झाली, त्यामुळे तसा मोठा अनर्थ टळला.